केतन पांचाळ याच्या हातून निघालेला हा खेळाडूला हलकासा जायबंदी करणारा चेंडू होता, ज्यावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न भलेही रणजितनं केला, पण त्यावर यश तितकं मिळालं नाही. पण रणजितला 2 धावा मात्र मिळाल्या आणि संघाचं सुरुवात झालेली, खातं उघडलं गेलेलं आहे. 6 षटकांचा सामना, पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळत आहेत, खातं उघडलं जात आहे. उसळी घेणारा चेंडू त्याच दिशेने तोटवला आणि एक आकर्षक फटका चौकाराची जातो. रणजितचा हा पहिला चौकार या स्पर्धेचा पहिला. पांचाळ उर्फ बाबू या सामन्याविषयी आपण बोलताना, आयकॉन खेळाडूंविषयी बोलताना, क्षेत्ररक्षकाच्या संघामध्ये पुन्हा उसरे घेणारा चेंडू, यावेळी मात्र फटका हलकासा फसला की काय असं वाटलं क्षणभर, पण सुरक्षित ठिकाणी चेंडू पडल्यामुळं वाचतोय. वेगवान फेकी करण्याचा प्रयत्न केला होता, पण दरम्यान पुन्हा 2 धावा रणजितच्या खात्यामध्ये जमा होतील. पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा फलकावर लागलेल्या आहेत. यष्टीरक्षक म्हणून आपण ज्याच्याकडे बघतोय, ज्या खेळाडूला प्रत्येक बारामतीकर जवळपास ज्याला क्रिकेट आवडतो तो प्रत्येक क्रिकेट रसिक नावानिशी ओळखतो, काही प्रत्यक्षात ओळखतात, असा कृष्णा सातपुते हा स्टार खेळाडू आहे, मोठा खेळाडू आहे, ज्याने दुबई, शारजा या ठिकाणी पाकिस्तानच्या संघाला धूळ चारली होती. तो कृष्णा सातपुते बारामतीच्या भूमीवर आज खेळणार आहे. आकर्षक फटका, यावेळी चेंडू उंच हवेमध्ये आणि सीमारेषेच्या नजीक, धोका रणजितला होतोय. हो, एकदम लवकर पहिल्या षटकामध्ये जलद गती. बळीची टाळी टाळी. रणजितची बळी मिळून टाळी द्यायला भाग पाडलं, टाळी घ्यायला भाग पाडलेलं आहे फलटणच्या संघाला. फलटणच्या संघामध्ये या थंडस मध्ये जोश निर्माण होतोय, कारण रणजित किती घातक फलंदाज आहे या अगोदरच्या स्पर्धेमध्ये त्याने दाखवून दिलं होतं. एकापाठोपाठ एक मोक्याच्या क्षणी त्यांनी खेळी केल्या होत्या आणि मागच्या स्पर्धेचा विजेता आपल्या संघाला करून दिलं होतं. या अगोदर SP प्रीमियर लीग झाली होती, त्यातला विजेता संघ ठरला होता रणजितचा. त्यामध्ये रणजितच्या सेमीफायनल आणि फायनलचा खूप मोठा आणि महत्वाचा वाटा होता. त्या रणजितला बाद केलेलं आहे, यावरून हा बळी अत्यंत महत्वाचा आहे. केतनला मिळते पहिले यश. पहिल्या षटकामध्ये 1-8, 8 रन, लॉस ऑफ 1 विकेट इन द व्हेरी फर्स्ट ओव्हर. या देखण्या स्पर्धेमध्ये, या नियोजनामध्ये या अनेक गोष्टींचा वाटा आहे. त्यामध्ये ही जी कन्सेप्ट आहे की 2 खेळाडू आयकॉन असणार प्रत्येक टीम मध्ये, त्या खेळाडूंना बघायला बारामतीकर येणार, त्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी बारामतीकर येणार. आणि कृष्णा सातपुते सोबत धनंजय भिंताडे हा दुसरा खेळाडू त्या टीम मध्ये असणार आहे. सुंदर चेंडू, पहिल्या 3 चेंडूवर 8 धावा दिल्यानंतर जबरदस्त कमबॅक केलेल्या केतनने. आपण जी LED स्क्रीन बघता आहात मोठी, ती LED स्क्रीन यासाठी आहे, एक वेगळी गंमत देणार आहे. कारण एरवी काय व्हायचं, या अगोदर ज्या ज्या स्पर्धा झाल्या, आपण थर्ड अंपायर कडे कॉल गेला की सगळ्यांच्या काळजाचे ठोके चुकायचे आणि थर्ड अंपायर कडून काय निर्णय येणार आहे, काय ठरणार आहे हे कळेपर्यंत चलबिचल व्हायची सगळ्यांची. प्रेक्षकांना कळायचंच नाही नेमकं आत काय चाललंय. आणि मग प्रेक्षकांना कधी कधी असं भीती पण वाटायची, शंका पण वाटायची की खरंच जो आतून निर्णय येतोय तो ऍक्च्युअल आहे का, खरा आहे का, राईट आहे का. कारण आम्हाला काही कळत नाही, आम्ही काही बघत नाही, कारण आम्ही समोर बघतोय, आम्ही मोबाईलवर पण जात नाहीये. पण आता गंमत अशी होणार आहे, ज्या ज्यावेळी थर्ड अंपायरचा कॉल येईल त्या त्यावेळी त्या स्क्रीनवर लाईव्ह ऍक्शन्स दिसतील, त्या ठिकाणी स्लो मोशन्स दिसेल. त्यामुळे तुम्हाला स्वतःलाच पंचांच्या सोबतच बघता येणार आहे की हा बाद आहे की नाही. त्यामुळे ही एक वेगळी गंमत या महात्मा फुले चषकाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळणार.
धनंजय भिंताडे. या धनंजय भिंताडेचं नाव देखील बारामतीकरांना परिचित आहे, कारण 4-5 वर्षांपासून हे नाव बारामतीमध्ये गाजतंय. धनंजय फ्रॉम पुणे, एक उत्कृष्ट गोलंदाज आणि त्याच्या समोर फलंदाजी करतोय. उत्कृष्ट फटका आणि धनंजय व्हॉट कॅच, अगदी जमिनीला गट्टी आणि घेतली झणझणीत विकेट. महात्मा फुले चषकची बळीची बाद दिलेला आहे. तिसऱ्या पंचांनी देखील अगदी इंटरनॅशनल क्रिकेटचा फील आपल्याला येतोय. त्यामुळे आता आपल्याला वेगळे 3.5 तासाचे मॅच, जाणं येणं, एकूण अख्खा दिवस वाया जाणं, म्हणजे IPL बघायला गेल्यावर एक दिवस जातो, त्याच्याऐवजी 1 तासामध्ये ती धमाल आता तुम्ही इथं बघू शकताय. और दूध का दूध पानी का पानी, ऑन स्क्रीन ये सारी चीजें देख सकते हैं. बहुत ही बेहतरीन टेक्नोलॉजी का इस्तेमाल. और तारीफ करूंगा, प्रशंसा करूंगा खास करके मैं अनमोल पवार की, जो एक बार फिर वो थोड़ा डाउट था इनके मन में, तो सीधा तीसरे अंपायर की तरफ चले गए. किसका नुकसान नहीं होना चाहिए, इसीलिए बहुत अच्छा डिसीजन भी लिया गया. एक्झॅक्टली. अनमोल पवार बहुत जाने माने अंपायर आणि बारामतीमध्ये त्यांना ओळखतात. बारामतीकर क्रिकेटपट्टू सुद्धा ओळखतात, कारण अनेक वेळा अनेक वर्ष ते बारामतीमध्ये पंचगिरी करण्यासाठी येतात. आता दोन्ही नवीन फलंदाज स्ट्राईक ग्राउंडवर आहेत, विकेटवर आहेत. पुन्हा उसळी घेणारा चेंडू, हे शस्त्र धनंजयच्या हातामधून एका पाठोपाठ एक निघत असताना पुन्हा जबरदस्त प्रयत्न सीमारेषेच्या जवळ झालेला आहे. नेमकं काय घडलंय हे पुन्हा पंचांकडून आपल्यापर्यंत येणार आहे, पण अप्रतिम चेंडू अडवण्याचा प्रयत्न सीमारेषेच्या नजीक आणि आपल्या संघासाठी बहुमोल अशा 2 धावा सेव्ह केलेल्या आहेत. विराज, अफलातून क्षेत्ररक्षण, अफलातून. तुम्ही जेव्हा रिप्ले मध्ये बघाल तेव्हा तुम्हाला त्याची गंमत कळेल की सीमारेषेच्या नजीक उंच उडी मारून 2 धावा. खरं तर नाव धनंजयचं भिंताडे, पण विराजने भिंत निर्माण केली. उसळी घेणाऱ्या चेंडू नंतर खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याचा तितकाच खपूस समाचार.
वर अजूनही स्ट्राईकला रणजित जगताप, नॉन स्ट्राईकला शरद पवार. खरं तर या नावामध्येच खूप मोठी ताकद आहे. त्यामुळे अजून एक आमचे मित्र श्रीनाथ उद्योग समूहाचे शरदराव पवार येत आहेत. ज्या वेळी आम्ही त्यांचं नाव घेतो. आकर्षक फटका, क्या बात है, लाजवाब फटका, चौकाराच्या दिशेने चेंडू जातोय. चौकार पाहुनी मोका हा मारला चौका. महात्मा फुले चषकचा सनसनीत चौका. शिस्तीत राहा. ती देखील कमाल करणार आहे. आमचे मित्र सचिन म्हात्रे, राजू म्हात्रे, दीपक म्हात्रे आणि त्यांची साऊंड सिस्टीम आपल्या सर्वांच्या सेवेसाठी असणार आहे. यावेळी रणजित कुठल्याही पद्धतीनं जबरदस्त पॉझिटिव्ह माइंडने खेळतोय. त्याची बॉडी लँग्वेज बघितली की धनंजय भिंताडे हे का अत्यंत उत्कृष्ट गुणी गोलंदाज आहे, आकर्षक गोलंदाज आहे हे माहिती असताना, त्याची प्रचिती असताना, त्याचं कौशल्य माहित असताना त्याच्यावर तुटून पडण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये रणजितची पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज बरंच काही सांगून जाते. यावेळी मात्र रणजितला जीवदान मिळत आहे. निराश होतोय धनंजय. शॉर्ट फाईन लेगला पदलाली त्याचा सुरेख वापर करत, मनगटाचा वापर करत चौकार मारण्याचा प्रयत्न होता, पण षटकाची समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 बाद 21 अशी सावध सुरुवात 6 षटकांचा विचार करता. आपण कसा वाजना तुझ्या गाणी ही पहा और संपली. MFTM प्रतिष्ठान आयोजित महात्मा फुले चषक कडून ही पहा और संपली. आता वाजू की थंडरच्या संघामध्ये, त्या गोटामध्ये कृष्णा, धनंजय, टिलू, चौधरी अँड टीम, दे आर टीम मीटिंग इज हॅपनिंग देअर. मॅच थोडी स्पीडअप होणार आहे. प्रत्येक मिनिट आता महत्वाचा आहे. 7 सामने आपल्याला संपवायचे आहेत इथून पुढच्या वेळेमध्ये आणि 5:45 वाजता अंधार पडतोय. त्यामुळे ब्रेक आजच्या दिवस थोडा टाळा. मिस्टर अनमोल सर, आपण स्ट्रिक्ट वॉर्निंग द्या. अनमोल पवार अँड फिरोज मुलानी हे 2 PDCAचे अधिकृत पंच. पंचांची भूमिका अत्यंत निर्णायक प्रत्येक स्पर्धेमध्ये असते आणि या स्पर्धेचं जे महत्त्व आहे, त्याचं जे ओझ आहे ते प्रत्येकाच्या डोक्यावर नक्की असणार, कारण यातून निर्णय येणार आहे तो रविवारचा. आणि त्या निर्णयापूर्वीची ही जे सगळ्या लढाई आहेत त्या आपल्याला बघायच्या, त्या बघताना वेगळीच मजा येणार आहे. ती मजा तुमच्या सोबत आम्ही पण अनुभवणार आहोत. पुन्हा एकदा जाऊया 3ऱ्या षटकाच्या सुरुवातीला. केतन पहिला चेंडू टाकणार आहे. 13वा चेंडू, 21 धावा फलकावर आणि 2 गडी त्या बदल्यात द्यावे लागलेत किशोर लवेच्या टीमला. बारामती फायटर्स विरुद्ध फलटण थंडर्स. आकर्षक फटका. आवाज जर आपण बघितला, कनेक्शन सुपर होतं, पण तरी देखील अगदी सीमारेषेच्या नजीक. ओ, वन्स अगेन कॉल फॉर द अंपायर. अगदी सीमारेषेच्या नजीक झेल घेतला, स्वतःचे पाय चेक केले क्षेत्ररक्षकाने आणि पंचांनी 3ऱ्या पंचांकडे जाणं
उचित समजला. आणि हीच खासियत आहे तिसऱ्या पंचांची, ही खासियत आहे 4-4 लावलेल्या कॅमेऱ्यांची. या अगोदरच्या काळामध्ये अशा काही सुविधा नव्हत्या, टेक्नॉलॉजी तेवढी प्रगत झालेली नव्हती. त्यामुळं जे अंपायर सांगतील ते मानावं लागून पुढे जायला लागायचं. आणि सर आजही जर बघितलं तर पंचांचा जो निर्णय आहे त्याचा सन्मान करणं हे प्रत्येक खेळाडूचं काम आहे. परंतु जो 2013 नंतर बदल टेनिस क्रिकेटमध्ये आमूलाग्र झालेला आहे त्याचा फायदा सगळ्यांना, म्हणजे कुणाचं नुकसान होत नाही. आता जर बघितलं तर चेंडू लॉकअपच्या दिशेने गेला होता, तिथे क्षेत्ररक्षक होता, तर त्याचा पायाचा स्पर्श सीमारेखेला झालाय की नाही हे पाहिलं जाईल. परंतु या आमूलाग्र बदलामुळे आज पंचांना देखील मदत होते. आणि निश्चितच आज 4 कॅमेऱ्यांचा जो वापर केला आहे या मैदानावरती त्याचा देखील फायदा मिळतोय. या आमूलाग्र बदलाचं देखील स्वागत करायचं आहे, क्रिकेटचा सन्मान देखील करायचा आहे आणि ऑनफिल्ड जे अंपायर आहेत त्यांचाही सन्मान करणं तेवढी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. यस, अगदी खरं आहे. आपण तिसऱ्या पंचांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेमध्ये आहोत. पण रणजित जगताप या खेळाडूविषयी बोलायला मला आवडेल. गेल्या काही महिन्यांपासून जो फॉर्म त्याला सापडलेला आहे तो त्याच्या टायमिंगवर कळतोय. त्याच्या जे कनेक्शन आहे बॅट आणि बॉलचं त्याच्यावरून, आवाजावरून आपल्याला लक्षात येतं. अंपायर्स कॉल. ओ 6, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ हिट बाय रणजित. आणि मी ज्या टायमिंग विषयी बोलतोय सर, आपण म्हणतोय की टेक्नॉलॉजीचा उचित वापर होतो आणि टेक्नॉलॉजीमुळे फायदा होतो. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, प्रत्येक नाण्याला 2 बाजू. जगामध्ये कुठली गोष्ट घडली तर त्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्ट घडत राहतात. यात निगेटिव्ह काहीच नाहीये. पण आजच्या दृष्टीनं यात गोष्ट गंमत अशी होणार आहे की आता वाजतायत 12:15 आणि मॅचेस आपल्याला संपवायच्या सगळ्या. त्यामुळं याचा थोडासा नुकसान आपल्याला टाइम मॅनेजमेंटच्या दृष्टीने होणार आहे. ओके, डोंट टेक इट अदरवाईज. पण त्याचं नुकसान असं होणार आहे की आपली काही मिनिटं वाया जाणार आहेत या थर्ड अंपायरच्या कॉलमुळं. पण तेवढं आपण समजून घेऊया, खेळाडूंचं नुकसान व्हायला नको. आणखी एक लाजवाब फटका षटकारानंतर मारलेला हा खणखणीत चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. महात्मा फुले चषकचा सनसनीत चौका. शिस्तीत राब्या त्या उडू नको जात अंगार भंगार. आतापर्यंत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 21 धावांवर खेळतोय नाबाद. 21 धावांवर जबरदस्त फलंदाजी रणजित जगताप. 7 चेंडूमध्ये 21 धावा करून खेळतोय. याचा अर्थ 300 धावांची सरासरी, 300चा स्ट्राईक रेट रणजित जगतापच्या नावावर. अफलातून फलंदाजी. प्रतीक धनंजय सारखे गोलंदाज समोर असताना गॅप मधून फटके मारतोय. या अगोदर आपण जो फटका बघितला लॉंग ऑफच्या दिशेनं मारलेला जो फटका होता, लाजवाब षटकार आणि एक्स्ट्रा डीप पॉइंटच्या दिशेने या अगोदर 2 चौकार मारले होते. पुन्हा एक खणखणी देखना चौकार. व्हॉट अ बॅटिंग बाय रणजित. पाहुणी मोका हा मारला चौका. महात्मा फुले चषक अर्थ माझ्या टीमला किती धावा जमवणं गरजेचं आहे. बिल्कुल आपने सही कहा. जिस तरह से देखे सामने विपक्षी टीम के पास कृष्णा सातपुते जैसे बल्लेबाज है, बैटिंग बहुत तगड़ी है, तो आपको रन चाहिए. और सबसे अच्छी बात है कि रंजीत का शॉट सिलेक्शन, हर तरह के शॉट खेल रहे हैं. इनके बेटर में जितने शॉट है वो खेल रहे हैं, बहुत मजा आ रहा है. दर्शक भी देखिए एंजॉय कर रहे हैं. ये पारी जबरदस्त है. अभी तक इन्होंने 8 गेंदों में 25 रन बनाए हैं और बहुत ही अच्छे अंदाज में, खूबसूरत अंदाज में बल्लेबाजी की है. अगदी खरं. ज्या पद्धतीचं शॉट सिलेक्शन रणजित जगतापचं आहे, रणजितला फलंदाजी करताना इंजुरी झालेली आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळं पुन्हा थोडासा काही क्षणांचा व्यत्यय या ठिकाणी येतोय. रणजित जगताप मन जिंकतोय. वैभव जगताप यांच्याकडून रणजितसाठी 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. पहिल्याच सामन्यापासून बक्षिसांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये होणार असं दिसतंय आणि त्या बक्षिसांची जी नियमावली आहे ती आम्ही पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला सांगणार आहे.
ती नियमावली फॉलो करावं लागणार आहे बक्षीसदात्यांना, कारण मग जे ग्रिल आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर फाईन लेगला, विशेष करून लॉंग लेगला, तिथं प्लीज रेलू नका. आता पहिला सामना आहे म्हणून आम्ही समजून घेतोय, इथं कुठलाही प्रेक्षक उभा असणार नाहीये पुढच्या सामन्यापासून. त्यामुळे प्लीज आपण आतापासूनच गॅलरीमध्ये जाऊन आरामात मॅच बघा. अफलातून टुर्नामेंट सुरू झालेली आहे. रणजित जगताप समस्त रसिकांचं लक्ष वेधून घेतोय. यावेळी थोडासा लोडेड शॉट आपण ज्याला म्हणतो, बॅकफुटवर येऊन त्याला फटका मारायचा होता, हलकासा लोड झाला आणि मिसटाइम होऊन सुद्धा 2 धावा मिळतोय. रणजित जबरदस्त फलंदाजी. एकूण धावा पोहोचतात 37 वर. तिसऱ्या षटकामध्ये 2 बाद 37. 37 for loss of 2 wickets in the third over. रणजित जगताप यावेळी पुन्हा बॅक टू द बॉलर खेळलेला, जमीन लगत मारलेला करारा फटका होता, पण सुंदर क्षेत्ररक्षण आपल्या आडनावाप्रमाणे. धनंजय भिंताडे आडनावातच बरंच काही आहे, त्यामुळे वेगळं विश्लेषण करण्याची आवश्यकता नाही. तिथं त्यांनी अक्षरशः भिंत उभी केली, रणजितच्या चेंडू समोर स्वतःला झोकून दिलं. आपल्या संघासाठी महत्वाच्या बहुमोल 2 धावा वाचवल्या. धनंजयने वाचवलेल्या 2 धावा, विराजने वाचवलेल्या 2 धावा. या 4 धावा पुढील काळात काय कमाल करणार, येणारा काळ ठरवणार आहे. येणारी 3 षटकं या मैदानावर काय घडणार आहे. कृष्णा सातपुतेच्या टीम समोर किशोर लवीची टीम किती आव्हान निर्माण करणार आहे, कोणत्या संघाच्या दृष्टीने पारडं झुकणार आहे. कारण हा नॉकआउट पंच आहे, ही स्पर्धा अफलातून आहे आणि या स्पर्धेमध्ये पुढे जाताना या क्रिकेटचं एक अनुभवी समालोचक म्हणून बारामतीमध्ये आज आमचे मित्र जे उपस्थित आहेत. आपण जाणार आहोत पुढच्या काही षटकांसाठी. मिस्टर प्रशांत सरांकडे प्लीज. प्रशांत सर प्लीज कम ऑन मायक्रोफोन. थँक्यू. ज्ञानेश्वर जगताप म्हणजे मामा या नावाने खूप प्रसिद्ध असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा आवाज तुम्ही ऐकलेला है. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. मैदान के अंदर रन संख्या कर देखें तो 39 रन 2 विकेट के नुकसान पर. बहुत ही बेहतरीन पारी मैदान के अंदर बल्लेबाज रंजीत जगताप द्वारा 29 पर खेल रहे 11 गेंदों का सामना किया है. अक्षय गेंदबाजी करने का तैयार, दूर वाले से गेंदबाजी करेंगे. फिलहाल ये इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए, फलटन थंडर्स और बारामती फाइटर के बीच मुकाबला. एक थर्ड बैन, एक पॉइंट की तरफ खिलाड़ी, कवर की तरफ खिलाड़ी मौजूद, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है. इस बार थोड़ी लेग स्टंप की तरफ गेंद थी. अंपायर की तरफ से इशारा देखेंगे जिस तरह से गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी लेग स्टंप की तरफ जा रही थी. विकेट कीपर पे पीछे जो खिलाड़ी है इन्होंने गेंद को गैदर किया. रन संख्या 40 रन 2 विकेट के नुकसान पर. आप देख रहे हैं महात्मा फुले चषक 2021 आज का पहला दिन और पहला मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. फलटन थंडर्स बारामती फाइटर के बीच मुकाबला. बल्लेबाजों की बात करें तो बहुत ही इंपॉर्टेंट पारी रंजीत की है. आज इनके पिटर में जितने शॉट है इन्होंने खेले, बैकफुट पंच लगाया था, लॉप किया गया था, फ्लिक किया गया था, बहुत सारे शॉट वो खेल रहे हैं. 40 रन 2 विकेट के नुकसान पर. इस बार हवा में बहुत ऊपर जाती हुई सुंदर तरीके से दूर भी चली गई. दर्शक दीर्घा में खिलाड़ी है लेकिन वो बन गया दर्शक बन गया दीवाने. दर्शनीय स्ट्रोक खेलते हुए तालियों की गूंज देखिए. वाह 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 क्या बात है. मैग्निफिसेंट स्ट्रोक. चांगली बॅटिंग होते, चांगली फिल्डिंग होते, क्लास ज्यावेळेस बघायला मिळतो ना तर टाळ्यांचा गजर आपोआप येतो, म्हणजे स्टेडियमचा फील येतो. दुसरी महत्वाची गोष्ट, अशा प्रकारच्या टाळ्या इंग्लंडमध्ये वाजतात. विनाकारण टाळ्या वाजत नाही. जिथं क्लास असेल तिथंच टाळ्या वाजतात. हे इथं मला वाटतं सुज्ञपणा आहे, हे दर्दीपणा आहे. दर्दी प्रेक्षक चांगल्या पद्धतीने क्रिकेटचा आनंद घेतात. अगदी बरोबर बोललात सर की विनाकारण टाळ्या वाजत नाही. आणि तुम्ही बारामतीकरांविषयी बोलताय, त्यामुळे बारामतीकर तर अजिबात विनाकारण टाळ्या वाजवणार नाहीत. कारण बारामतीकरांनी टाळ्या वाजवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि तो सुज्ञपणा या ठिकाणी दिसतो आहे. फिलहाल मैदान के अंदर जाएंगे. रन संख्या 40 रन 2 विकेट के नुकसान पर. ओवर की बात करें तो चौथी ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. बहुत ही इंपॉर्टेंट मैच आज देख रहे हैं और ये अच्छा मैदान
इस वक्त ग्राउंड की बात करें तो वो हरा भरा मैदान मैदान है, कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। बल्लेबाज कर रहे जबरदस्त प्रहार, गेंदबाज भी नहीं मान रहे हार। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्टेडियम पर रोमांच है बरकरार, रंग भरने के लिए हर खिलाड़ी है तैयार। ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना अभी बाकी है। महात्मा फुले चषक 2021 ये है क्रिकेट का सबसे बड़ा त्योहार। खिलाड़ी है तैयार, हम भी है तैयार, क्या आप भी है तैयार? मैदान के अंदर देखे तो बल्लेबाज तैयार होते हुए। इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए अक्षय तैयार है। शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर। बल्लेबाज रंजीत जगताप द्वारा 35 पर खेल रहे 12 गेंदों का सामना किया, रन संख्या 46, 2 विकेट के नुकसान पर। दरम्यान डीजे टिळेकर सर यांचं या ठिकाणी आगमन होतोय, आपलं मनपूर्वक स्वागत। तुरवा लेन से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ऑन साइड पर लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, एक फाइन लेग है। इस बार भी उड़ाया तारा मंडल में, हवा में गेंद है, वहां भी कोई खिलाड़ी नहीं है। दर्शक दीर्घा में गेंद जाती भी, ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है। तालियों से काफी आवाज रन भी पूरे हुए हैं। 52 पर 2, मैग्निफिसेंट बैटिंग। सामने अगर देखें तो दिग्गज बल्लेबाज है, लेकिन प्रशंसा होगी आज रंजीत जगताप की, जो 41 पर खेल रहे 13 गेंदों का सामना करते हुए। प्रशांत सर, एखाद्या फलंदाजानं फॉर्म मध्ये कधी यावं, एखाद्या फलंदाजाने फॉर्म मध्ये कधी यावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रणजित कृष्णासमोर आहे। रणजित फॉर्म मध्ये आलेला आहे आणि ज्या टायमिंग वर आलाय त्याविषयी काय मत आहे? बिल्कुल बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है, बड़े मंच के बड़े सरपंच है, बहुत अच्छी पारी खेल रहे हैं। अभी यहाँ अर्धशतक के लिए 9 रनों की जरूरत है। टीम के 50 रन पूरे हुए हैं। 52 पर 2 मैदान के अंदर थोड़ी चर्चा करने के लिए मजबूर किया है। बहुत बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं और दर्शक देखिए बार बार हर बार तालियां बजा रहे हैं। गेंदबाजी करने के लिए अक्षय तैयार है। इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, बाहर ही किनारा लगा। इस वक्त खिलाड़ी फ्लाइंग स्लिप पर मौजूद है, तो 1 रन का इजाफा मिलेगा। 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर 53 रन, 2 विकेट के नुकसान पर। रंजीत पहुंचे 42 पर। विकेट पर शरद 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं। शरद पवार को ज्यादा एक बार फिर बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला, लेकिन साझेदारी बहुत बेहतरीन है। कॉन्ट्रीब्यूशन रंजीत का ज्यादा है, जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं, इनफॉर्म खिलाड़ी। अक्षय की अगली गेंद तेज कदमों, इस बार भी उड़ाया तारा मंडल में, बहुत सुंदर तरीके से गेंद जाती हुई डीप स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन के बाहर। क्या बात है, ना सूरत देखते हैं ना मुहूर्त देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। छत्रपतींचा छवा, या मिळाल्या 6 धावा। महात्मा फुले चषकचा दणदणीत शक्का शक्का। आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच। शुक्रिया डीजे। दोनों तरफ लगी है, एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है, दोनों तरफ बराबर की पिटाई है। और मैदान के अंदर देखे तो वार पे वार जोरदार प्रहार, जबरदस्त बल्लेबाजी कर रहे शरद पवार। प्रशांत सर, आणखी बक्षीस आलेलं आहे रणजितसाठी। या अगोदर रणजितनं षटकार मारला होता, आता शरद प्रेरणा घेतोय। वैभव जगताप यांच्याकडून रणजितसाठी आणखी 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे।
इस पर बल्लेबाजी कर रहे 14 गेंदों का सामना किया है, रन संख्या 59 विकेट के नुकसान पर। एक फ्लाइंग स्लीप, उसके साथ गली है, पॉइंट पर खिलाड़ी मौजूद, एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद, ऑफ साइड पर फिलहाल ये 5 खिलाड़ी तैनात, ऑन साइड पर 4 खिलाड़ी है। अक्षय का ये ओवर बहुत महत्वपूर्ण है, चौथे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है और ये 5वें ओवर की कहानी गेंदबाजी करने के लिए धनंजय बिनताड़े। प्रभु गेंदबाज फिलहाल अपने बॉलिंग मार्ग पर हैं। अब आगे गेंद है, फाइल के ऊपर से गेंद बॉडी लाइन के बाहर जाती भी, शानदार बल्लेबाजी, करारा प्रहार, गेंद बॉडी लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। पाहुनी मोका हा मारला चौका, महात्मा फुले चषकचा सनसनीत चौका। शिस्तीत राब्या चौके के साथ इरादे स्पष्ट करते हुए मैग्निफिसेंट बैटिंग, स्कोर 63 फॉर 3, 63 रन 3 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी करने के लिए बिनताड़े तैयार, पहली गेंद पर स्वैग से स्वागत हो। दूरबल एंड से गेंदबाजी कर रहे, नॉन स्ट्राइक के एंड पर बल्लेबाज रंजीत। 5वें ओवर का खेल मैदान के अंदर जा, अरे गेंदें अभी भी शेष है। इस बार भी लाजवाब तरीके से थोड़ी सी लेग की तरफ गेंद थी, खराब गेंद थी, कमजोर गेंद थी, दमदार स्ट्रोक, लाइन से भटके तो फड़ेंगे फटके, गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन। पाहुनी चौका। शिस्तीत मैदान के अंदर देखे तो बल्लेबाज अपना जलवा दिखा रहे, विकेट बहुत अच्छी है, इस विकेट के ऊपर बहुत अच्छी तरह से आ रही है। फिलहाल 67 फॉर 3, 67 रन 3 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए बारामती फायटर्स। एक्झॅक्टली सर, मी तेच सांगतोय की ही जी विकेट आहे फलंदाजांना पोषक ठरते, वारंवार सिद्ध झालेलं आहे आणि नेमकं तेच ओळखलं किशोर लवीने, त्यामुळे त्याने 2 आयकॉन गोलंदाज आणलेले आहेत। 2 आयकॉन गोलंदाज त्यासाठी आणले आहेत की इथं फलंदाजापेक्षा गोलंदाज जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण ज्याची गोलंदाजी उत्कृष्ट असेल तोच रोखू शकतो फलंदाजांना, अन्यथा आपण बघतोय फलंदाज कमाल करतायत। कुछ अच्छा नहीं था जिस तरह से अब देखिए ये रिवर्स स्वीप खेलने की कोशिश की बल्लेबाजों ने। मैंने एक बार फिर ये एसपी चषक देखा था, एसपी चषक की बात करें तो वहां घास ज्यादा छोड़ा गया था। इस वक्त अगर देखें तो इस टूर्नामेंट में महात्मा में विकेट के ऊपर ज्यादा घास नहीं है और इसका फायदा बिल्कुल बल्लेबाजों को मिल रहा है। रन संख्या 67 पर 3, 67 रन 3 विकेट के नुकसान पर। बहुत बल्लेबाजी मैदान के अंदर हो रही है, जिस तरह से यह मुकाबला चल रहा है। धनंजय बिनताड़े गेंदबाजी करने के लिए तैयार, पैरों पर गेंद थी, बढ़िया तरीके से स्क्वायर की तरफ खेलते हुए खिलाड़ी यहां मौजूद है। 1 रन का इजाफा, सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है 68 रन। स्टार्ट अच्छा हुआ है, कुछ बल्लेबाज ऐसे होते हैं तो डगआउट से सेट होके आते हैं, निखिल ने आज स्टार्ट अच्छा किया और गेंदबाजी भी देखिए आज धनंजय बिनताड़े ने जो गेंदबाजी की वो मिडल और लेग स्टंप पर ज्यादा की और उसका भरपूर फायदा बल्लेबाज ने उठाया। 42 पर बल्लेबाजी कर रहे हैं आज रंजीत जगताप, 14 गेंदों का सामना किया है और धुआंधार इनिंग अपनी टीम के लिए खेलते हुए। स्ट्राइकर यार है फिलहाल धनंजय के सामने है रंजीत जगताप, दूरबल एंड से गेंदबाजी करने के लिए तैयार है। 5 खिलाड़ी ऑफ साइड पर, 4 खिलाड़ी ऑन साइड पर है। दर्शक भारी संख्या में मौजूद इस मुकाबले का आनंद उठाते हुए। पर नगरपालिका एंड से गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज। पुढच्या सामन्याची नाणेफेकीसाठी दोन्ही संघटकांनी ताबडतोब पुढे यायचं। मिस्टर सिराज भैया माने आणि ये भी अच्छा शॉट है, क्या में है या एक बार फिर हाथ में बिल्कुल इस वक्त। ओ ये तो आसान कैच था, छोड़ दिया है जीवनदान बल्लेबाज को मिलता हुआ। तो भाग्य हमेशा बहादुर को साथ देता है। देखिए राइट साइड पर खास करके जो गैलरी है, वो इस गैलरी की बात करें तो बहुत सारे दर्शक जो समर्थक है आज सपोर्ट कर रहे हैं रंजीत जगताप को। ओवर की बात करें तो 5वां ओवर फिलहाल अगर देखें तो 70 रन 3 विकेट का नुकसान, शानदार पारी। 15 गेंदों में 44 रन अभी तक बनाए हैं बल्लेबाज रंजीत ने। एक्झॅक्टली
सगळ्यांना विनंती, प्लीज हे समोर उभे आहेत ते, प्लीज 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 सगळ्यांनी गॅलरी जाऊन बसा. गॅलरी स्वच्छ करून घेतलेल्या आहे तुमच्यासाठी. निवांत जाऊन बसा. सावली आहे, उन्हात थांबू नका. हवा में गेंद बहुत ऊपर जाती भी, क्या ये शॉट बहुत अच्छा है, देखने वाली बात है. क्या बात है, ना सूरत देखते ना मुहूर्त देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं. शानदार स्ट्रोक चरण. छत्रपतींचा छवा या मिळाल्या 6 धावा. महात्मा फुले चषकचा दणदणीत षटका. आपल्या टप्प्यात रंजीत को जीवनदान मिला है. एक तो एकदम सीमा रेखा के नजदीक और दूसरा तो हाथ से कैच छोड़ा है. तो बिल्कुल देखिए रंजीत, आपका बल्ला थोड़ा आकाश की तरफ लेके आइए, क्योंकि आपके 50 रन पूरे हुए. प्रतियोगिता के पहली बार 50 रन बनाने वाले खिलाड़ी है. अफलातून क्या बात है, या क्या बात ठिकाणी है. रन फलंदाजी बनाने के- करत रणजीत जगताप ने. रन बनाने के मौके होते 1000, लेकिन अर्धशतक नहीं आता बार बार. इसीलिए देखिए पहली बार मैदान के अंदर बहुत बेहतरीन तरीके से बल्लेबाजी करते हुए रंजीत ने अर्धशतक बनाया है. वेल डन रंजीत. 76 रन, 3 विकेट के नुकसान पर 16 गेंदों का सामना करते हुए इन्होंने 50 रन बनाए हैं. क्या पारी खेले हैं. वेल 2 बैकफुट पंच लगाया था पॉइंट के ऊपर से, वो कमाल का था. एक बार भी में आप खेले, लॉफ्टेड शॉट आप खेलते हुए, हवाई फायर आप करते रहे और सबका दिल जीत लिया. इसीलिए वो सारी तालियां बजी है और तालियां बजाने के लिए मजबूर किया है. एक जबरदस्त, एक मेरे हिसाब से इंप्रेसिव पारी है मैदान के अंदर. 76 पर 3. यहाँ 5 ओवर का खेल समाप्त होता है. भाई छोटा सा ब्रेक लेते हैं. ब्रेक के साथ एक बार फिर वापस आएंगे मैदान के अंदर. चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा. नक्कीच सर. 5 षटकांमध्ये 76 धावा म्हणजे जबरदस्त सुरुवात झाली. इम्प्रेसिव्ह फलंदाजी केलेली आहे रणजित जगतापने. बिल्कुल. अब एक बार फिर मैदान के अंदर जाएंगे. 76 रन, 3 विकेट का नुकसान. ये विकेट बहुत अच्छी खेल रहे हैं. गेंद बल्ले पर बहुत अच्छी तरह से आ रही है. अभिजीत को मौका मिला निर्णायक ओवर डालने के लिए आए. अभिजीत बिस्के नगर पालिका से गेंदबाजी करेंगे. रन संख्या अगर देखें तो 76 पर 3. 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं निखिल भोसले. मैं ज्यादा नहीं जाना, बार इस पर चर्चा हो रही है. हवेली रॉयल्स और मालचिरस हंटर्स के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, अगले मैच के लिए रेडी रहे. और क्या ताली के गूंज मैंने सुने, खास करके वो अर्धशतक बनाया था बल्लेबाज रंजीत ने. ऑफ स्टंप के बाहर गेंद हवा में खेलते हुए कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है. गेंद के नीचे आ रहे हो, ये क्या छोड़ दिया, क्या करने की कोशिश कर रहे हैं, कुछ समझ भी नहीं आ रहा. देखिए एक बार फिर ऑन साइड पर एक कैच छोड़ा गया था, उसके बाद में कवर पर एक आसान कैच है. और ये आसान क्या था, पकड़ो कैच जीतो मैच. एक बार फिर ये मंत्र थोड़ा सा भूल गए हैं. रन संख्या 77, 3 विकेट के नुकसान पर अर्धशतक बनाया है रंजीत जगताप ने 16 गेंदों का सामना करते हुए. धुआंधार बल्लेबाजी मैदान के अंदर. गेंदबाजी में अभिजीत इसे को आप देख रहे हैं. फुल टॉस गेंद है, ऑन साइड की तरफ खेलते हुए खाली जगह पर, इनको रोकना नामुमकिन हो रहा है. शानदार बल्लेबाजी, गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन. मैग्निफिसेंट बैटिंग, आउटस्टैंडिंग बैटिंग बाय द बैट्समैन. छत्रपतींचा छवा या मिळाल्या 6 धावा. विकेट का नुकसान पर मैदान के अंदर एक जलजला आया, मैदान के अंदर एक तूफान आया, मैदान के अंदर एक सैलाब आया है. उस सैलाब का, उस तूफान का, उस जलजले का नाम है मिस्टर रंजीत जगताप. क्या पारी खेले हैं, बहुत ही बेहतरीन शानदार बल्लेबाजी. इसीलिए तालियां बार बार बज रही है और गेंदबाज का बैंड बाजा भी बजता हुआ. कमाल की बल्लेबाजी बल्लेबाज रंजीत द्वारा. ये अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाती हुई गेंद को ऑन साइड पर खेलना, ये अच्छी गेंद है. और दरम्यानच्या काळामध्ये साहेब करंडक या स्पर्धेचे आयोजक राकेश भैया वाल्मिकी यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. 83 रन, 3 विकेट के नुकसान पर निर्णायक ओवर मैदान के अंदर जा रही. 3 गेंदों का खेल शेष है. अभिजीत भी से निर्णायक ओवर डाल रहे हैं, स्लॉग ओवर डाल रहे हैं. 56 पर बल्लेबाजी करते हुए रंजीत. कदमों का इस्तेमाल किया. एक बार फिर खिलाड़ी है, उनके पास कोई मौका नहीं है. खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. तालियां बजाने का मौका मिलेगा. क्या बल्लेबाजी कर रहे हैं. छत्रपतींचा छवा या मिळाल्या 6 धावा. महात्मा फुले चषकचा दणदणीत षटका.
बहुत अच्छा था, कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद की तरफ चले गए, टप ऑफ द बॉल जाके मिड ऑफ के ऊपर से एक शानदार स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से और रनों का अंबार मैदान के अंदर 89 फॉर 3। फिलहाल 19 गेंदों में 62 पर खेल रंजीत। क्या जबरदस्त पारी रही है, पैसा वसूल बल्लेबाजी मैदान के अंदर। ये भी उड़ाया बहुत ऊपर जाती हुई, बहुत ऊपर, बहुत दूर, बहुत दूर, बहुत दूर। क्या बात है, फील्ड में लगे तो एक बार फिर उसको धक्का कहते हैं, हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी में लाए पलटवार उसे हुकुम का कहते हैं। शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर। छत्रपतींचा छवा या मिळाल्या 6 धावा, महात्मा फुले चषकचा दणदणीत षटका। रंजीत का बल्ला मैदान के अंदर। ये रंजीत नहीं है सर, ये रन मशीन है। मैदान के अंदर दे दनादन धुआंधार बल्लेबाजी करते हुए 95 पर 3। इस ओवर की बात करें तो 20 गेंदों में इन्होंने 68 रन बनाए। ये इस ओवर की बात करें तो आखिरी गेंद शेष है। अगदी बरोबर बोललात प्रशांत सर, की ज्या पद्धतीनं रोहित शर्माला रोहित हे नाव फेमस झालं, तसं तुम्ही नामकरण केलं रणजितच्या ऐवजी रन मशीन। बिल्कुल, इस वक्त ये आखिरी गेंद शेष है 20 से तैयार गेंदबाजी करने के लिए। इस बार भी बढ़िया शॉट, बहुत सुंदर तरीके से खेलते हुए बॉलर के सर के ऊपर से गेंद जा रही है। लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद और रन संख्या इसी के साथ 97 रन 98 रनों की जरूरत है। दरम्यान बक्षिसांच्या वर्षावात नाव निघतो रणजित। 500 रुपयांचं बक्षीस सनी तथा बंडा काशीद यांच्याकडून रणजितच्या नावावर जमा झालेलं आहे। आणि निश्चित प्रेक्षकांना विनंती करेन, अतिशय धुव्वादार इनिंग रणजितनं साकारले। तुमच्यापर्यंत जर पोहोचली असेल, तुमच्या हृदयापर्यंत पोहोचली असेल, एकदा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे। अफलातून फलंदाजी रणजितसाठी बारामतीकरांच्या टाळ्या। क्या बात है, क्या बात है, जबरदस्त। आणि मी मगाशी तेच म्हणालो होतो की बऱ्याच ठिकाणी आता औरंगाबादमध्ये भारत बांगलादेश इंटरनॅशनल मॅच करण्याची संधी मिळेल, परंतु प्रेक्षकांशिवाय मजा नाही। आणि बारामतीकर सुज्ञ आहेत, दर्दी आहेत, म्हणून त्यांनी गर्दी केली हे दाखवून देत आहेत। तर ठिकाणी पहिल्या इनिंग मध्ये धावफलका धाबा आहेत त्या 97, 3 गड्यांच्या उबदल्यामध्ये 98 धाबांचं आव्हान या ठिकाणी निश्चितच ठेवलेलं आहे ते पलटण थंडर संघासमोर। आणि तिथेही जाणार आहोत, तत्पूर्वी हवेली रॉयल्स आणि माळशिरस हंटर्स। हॅलो 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 चेक। क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय कारण वेळ आपल्याकडे कमी आहे। तर कुणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा पडाव। दुसरा पडाव देखील महत्वाचा असेल आणि दुसरा पडाव अतिशय रोमहर्षक असणार आहे। निश्चितच कृष्णा सातपुते मैदानामध्ये येणार आहे, त्यामुळे 98 धावांचा पाठलाग कसा होतोय हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या बरोबर जोडले जात आहेत ज्ञानेश्वर जगताप उर्फ मामा। मामा, ओव्हर टू यू। थँक्यू प्रशांत सर। दरम्यान वैभव जगताप यांच्याकडून 2 वेळा 500 रुपयांचं बक्षीस रणजितसाठी जमा झालं। सनी तथा बंडा काशीद यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस जमा झालं। एकूण 1,500 रुपयांची कमाई या वंडरफुल खेळीसाठी भारत कदम जो बारामतीचा एक स्टार फलंदाज आहे, त्याचे पिताश्री कदम साहेब यांच्याकडून रणजित जगतापसाठी 100 रुपयांचं बक्षीस आमच्याकडे आलेलं आहे। म्हणजे एकूण 1,600 रुपयांचं बक्षीस रणजितला मिळेल। सामन्यानंतर ते घेऊन जायचं आहे। कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा आज मजा येते, कारण प्रशांत सर आणि मी पहिल्यांदा एकत्र आम्ही समालोचन करतोय। निमित्त महात्मा फुले चषकाचं आहे आणि आम्ही आवड म्हणून हे समालोचन करायचो, त्यामुळे आम्ही बाहेर जायला मर्यादा याच्या वेळेअभावी किंवा इतर गोष्टींमुळे, पण एक प्रोफेशनल कॉमेंटेटर सोबत असताना एक वेगळीच मजा येते, जेव्हा खास करून क्रिकेटवरचं जे प्रेम आहे आणि जे क्रिकेट रसिक आहेत ते मग मैदान सोडायला तयार होत नाहीत, स्टेडियम जागा सोडायला तयार होत नाही, भले ते तहानभूक विसरतील। पुढच्या सामन्याची नाणेफेक होतीये, पुढचा टॉस होतोय, दोन्ही संघ नायक या ठिकाणी आलेले आहेत आणि पाहुण्यांच्या हस्ते पुढचा टॉस होतो आहे। हवेली रॉयल्स वर्सेस माळशिरस हंटर्स। सोमनाथ माने यांच्याकडून सुद्धा रणजित जगताप यांच्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे। थँक्यू सोमनाथजी माने। या सगळ्या बक्षीस दात्यांचं विशेष कौतुक, कारण कौतुकास्पद फलंदाजी सुद्धा होती, कारण कौतुक करावं लागेल रणजित जगतापने ज्या पद्धतीनं संपूर्ण मैदानामध्ये आतषबाजी केली आणि काय कमाल खेळला। काही क्षण तर मला असा फील आला की अंतिम सामना चालू आहे की काय, असंही काही क्षण वाटलं। पहिल्याच मॅचला तो फील दिला रणजित जगतापने
कारण ज्या पद्धतीने तो फलंदाजी करत होता, लॉफ्टेड शॉट, हुक, पुल, कव्हर ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, बॅकफुट पंच, अफलातून फलंदाजी केली. कोणाकडून? युवराज बेलदार पाटील, जे संघ मालक आहेत बारामती फायटर्सचे. संघ मालकांनी ऑलरेडी प्रचंड खर्च केलेला आहे आणि पुन्हा ते स्वतःला रोखत नाहीत. रणजितची फलंदाजी पाहिल्यानंतर पुन्हा त्यांनी खिसा खाली करतायत. मिस्टर युवराज तात्या बेलदार यांच्याकडून 500 रुपये रणजित जगताप साठी. एकूण 2600 रुपये रणजित जगताप यांनी कमावलेले आहेत. टॉस माळशिरस वर्सेस हवेली. म्हणजे आपला तो टाइम कव्हर होतो सर, नाहीतर मग आपल्या मॅचवर कॉन्संट्रेट न करणार बरोबर ना सर. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं महात्मा फुले चषक 2021. आज का पहला दिन और मुकाबला फलटन थंडर्स बनाम बारामती फाइटर्स. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्टेडियम पर पहली इनिंग में क्या एक बार फिर वो पारी खेले. बल्लेबाज तैयार है मैदान के अंदर. अंपायर की तरफ से भी इशारा आता हुआ. आपण जाऊया पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. हवेली विरुद्ध माळशिरस. सन्माननीय DJ टिळेकर सर यांच्या हस्ते नाणेफेक होणार आहे. और इस मुकाबले की बात करें तो टेनिस विश्व के सुपरस्टार खिलाड़ी कृष्णा संदेश सात- पाडे आणि कृष्णा पवार आपल्या समवेत आहे, दोन्ही संघनायक. छापा कॉल केलेला आहे. वीर विजय अकलूज. कृष्णा पवार टॉस जिंकलाय. कृष्णा काय करणार आहे, फलंदाजी की गोलंदाजी? आम्ही फर्स्ट बॉलिंग करू. चेसिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. किती धावांचा आत्ताची मॅच आपण बघत असाल, कृष्णाच्या टीम समोर 97 धावांचं टार्गेट आहे. यावरून पुढच्या मॅचचं जे काही आडाखे आहेत, प्लॅनिंग आहे, किती धावांमध्ये रोखणार आहे समोरच्या टीमला? आम्ही कमीत कमी 60च्या आसपास रोखू त्यांना प्रयत्न करू. ओके, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. सुरुवातीला फलंदाजी करणार आहे, काय वाटतंय या स्पर्धेविषयी? स्पर्धा तर मी प्रथमच खेळतोय बारामतीत. एक 5-6 वर्षापूर्वी खेळलो होतो. तेव्हा माती विकेट होतं, मातीचं ग्राउंड होतं. पण बारामतीचं आता स्टेडियम बघतोय मी. भरपूर टुर्नामेंट आम्ही खेळलो सगळीकडे. पण पुणे जिल्ह्याचा दर्जा जर वाढवला असेल तर बारामतीच्या स्टेडियमनी. खूपच सुंदर स्टेडियम आहे आणि खूप चांगली टुर्नामेंट आहे. क्या बात आहे. सुरुवातीला फलंदाजी करणार आहे, किती धावांचं टार्गेट सेट करणार आहे अकलूजच्या टीम समोर? साधारणतः आम्ही 6 ओव्हरच्या मॅचला 70 क्रॉस करायला बघू. आम्ही 70चं टार्गेट आम्ही देऊया. ओके, तुमच्या टीम मध्ये आयकॉन कोण कोण आहे? नाजिम गुल्ले आहे गुजरातचा आणि कृष्णा गवळी आहे तुळजापूरचा. ओके, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सो टॉस झालेला आहे आणि इथून बातमी अशी आहे की टॉस जिंकलेला आहे वीर विजय अकलूजने. सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे फलंदाजी करेल हवेली टीम. माइक ओवर टू मिस्टर प्रशांत सर. थँक्यू टिळेकर सर, थँक्यू व्हेरी मच. इस बार शॉट बहुत अच्छा है, कड़क है. क्या बात है. ईंट का जवाब पत्थर से और प्रश्न का जवाब उत्तर से. गेंद का जवाब बल्ले से. गेंद बॉडी के बाद 4 रन. पाहुनी मोका मारला चौका. महात्मा फुले चषकचा सनसनीत चौका. शिस्तीत राब्या त्या उडू नको जादा. अक्षय वाटरकर के बल्ले से बहुत ही बेहतरीन शॉट टाइमिंग के साथ खेलते हुए. और सामने गेंदबाज की बात करें तो पीरस शेख है. नहीं, ये अच्छा शॉट नहीं है. टिप ऑफ टीम के बाहर है. थोड़ा सा कृष्णा स्टाइल ही खेलने की कोशिश मैदान के अंदर ऑन साइड पर खेलना चाहते थे. और देखिए गेंद कहा है, लगभग 6ठे स्टंप की तरफ गेंद थी. टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे भी रही है. रन संख्या फिलहाल 10 रन. जीतने के लिए 98 रनों की जरूरत है. पहले ओवर का खेल मैदान के अंदर. ओ सुंदर गेंद. ये इनकी ताकत है. लेंथ गेंदबाजी बहुत अच्छी करते. छोटे कद के हैं लेकिन रफ्तार है, वेरिएशन है, अच्छा मिश्रण करते हैं. सामने बल्लेबाज के पास अगर देखें तो वो भी कॉन्फिडेंस भरे बल्लेबाज है अक्षय. कृष्णा सातपुते और अक्षय ये प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर. 9 स्ट्राइकर इन पर टेनिस विश्व का सबसे बेहतरीन खिलाड़ी मैदान के अंदर कृष्णा सातपुते. इनको आखिर तक खेलना होगा, तब जाकर मजा आएगा. जिस तरह से रंजीत ने जबरदस्त पारी के लिए उसी तरह से खेलने की जरूरत है.
ड्राइव किया लेकिन पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है। फुल टॉस गेंद थी, ज्यादा फायदा नहीं उठा पाए। पहले ओवर का खेल, पहले ओवर में रन संख्या 10 रन बगैर किसी नुकसान के। 98 रनों की जरूरत है। आप देख रहे हैं महात्मा फुले चषक 2021 फलटन थंडर्स वर्सेस बारामती फाइटर के बीच मुकाबला। छोटा सा ब्रेक के साथ वापस आकुल कसा वाजना बेस बार बार देखिए अंपायर जा रहे अनमोल पवार, उनको मालूम है कि एक एक पल बहुत अनमोल है, इसीलिए समय के ऊपर सबका फोकस होना चाहिए। समय तो एक बार फिर देखिए रेत की तरफ फिसलता जा रहा है। रन संख्या फिलहाल 10 रन, जीतने के लिए 58 रनों की जरूरत है। बल्लेबाजों की बात करें तो प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर कृष्णा सातपुते, अक्षय का स्टार्ट बहुत अच्छा हुआ। इनके बल्ले से 2 चौके आए, लेकिन उसके बाद में 3 बिंदी गेंदे भी खेले हैं। अब मजा आएगा। किशोर को मौका दिया है गेंदबाजी करने के लिए। स्ट्राइकर एंड पर कृष्णा सातपुते इस सीजन में फॉर्म है। जूनियर प्रीमियर लीग बहुत जबरदस्त खेले, बिग बैश शानदार खेले, प्रहार का चषक कमाल की बल्लेबाजी की है। कितना भी महान खिलाड़ी हो, उनके पास फॉर्म होना बहुत जरूरी, तो इनके पास वो फॉर्म है। किशोर गेंदबाजी करने का तैयार है। ये भी एक्सपीरियंस कैंपेनर है। बेस वर्सेस बेस की लड़ाई मैदान के अंदर। टप्पा थोड़ा सा लेग स्टंप की तरफ था, इस बार पैरों को गेंद लगी है। अंपायर की तरफ से बिल्कुल एक इशारा आएगा। अब देखिए इस वक्त इशारा करेंगे, लेग बाई का इशारा होता हुआ। 1 रन का इजाफा, 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर 11 रन। ये पावर प्ले मेरे हिसाब से बहुत महत्वपूर्ण है। जिस तरह से मामा ये मैच जो चल रहा है ना, जिसमें कृष्णा सातपुते को आखिर तक खेलने की जरूरत है, तब जाकर मजा आएगा। और दूसरी तरफ से आज विकेट लेने की कोशिश हो सकती है गेंदबाजों द्वारा। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज अक्षय तैयार। अक्षय बहुत ही इंपॉर्टेंट खिलाड़ी है। ऑन साइड पर खेलना चाहते थे, एक बार फिर टप्पा खाने के बाद मिडल और लेग स्टंप पर जाती हुई गेंद। कृष्णा का विकेट लेना चाहते हैं, लेकिन कृष्णा देखिए एक बार फिर रन बनाने की कोशिश भी कर रहे हैं। रन लेना चाहते थे लेकिन मना किया अक्षय ने। रन की कोई गुंजाइश नहीं है, कोई नुकसान नहीं है। रन संख्या फिलहाल 11 रन बगैर किसी नुकसान के। 98 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। बारामती फाइटर्स ने आज पहले बल्लेबाजी की है। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज तैयार है अक्षय। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। अनमोल पवार फिलहाल कृष्णा सातपुते के साथ बात कर रहे हैं, चर्चा कर रहे हैं। इस टूर्नामेंट की चर्चा भी बहुत ज्यादा हो रही है। सी लाइव के माध्यम से बहुत सारे दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं, सभी का हम दिल की गहराई से स्वागत कर रहे हैं। अंपायर अपनी जगह पर अंपायर जो अपनी जगह पर है, तो बल्लेबाजों को भी अपनी जगह पर जाना चाहिए। अक्षय लबे प्रमुख गेंदबाज नगर पालिका एंड से गेंदबाजी करने के लिए तैयार। पावर प्ले का दूसरा ओवर है। दायरे के अंदर खिलाड़ी मिड विकेट पर है। कृष्णा के पास कोई विकल्प नहीं है, क्योंकि ज्यादा देर अगर वो नॉन स्ट्राइकर एंड की तरफ रहेंगे तो ज्यादा कुछ फायदा नहीं होगा। वही खिलाड़ी है, अगर वो रन बनाते हैं, इनका फॉर्म बहुत अच्छा है, तो इनको ज्यादा मौका देना चाहिए। फिलहाल दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी। रन संख्या 12 रन। जीतने के लिए 98 रनों की जरूरत है। फील्डिंग में तब्दीली, लॉन्ग ऑन को खिलाड़ी बाउंड्री की तरफ रखा हुआ है, स्क्वायरली का खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ रखा हुआ है। दायरे के बाहर 2 खिलाड़ी मौजूद। हवा में गेंद है और इस पर खाली जगह पर आती हुई मतलब लॉन्ग मैच लाइन में गेंद गिरी है। ऑफ स्टंप के बाहर थोड़ी गिरती भी गेंद, डीप करती भी गेंद थी। फुल टॉस गेंद थी, ज्यादा फायदा नहीं उठा पाए। 1 रन का इजाफा, 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर स्कोर जा पहुंचा है 13 रन। एक बहुत इंपॉर्टेंट ओवर, बहुत अच्छी गेंदबाज, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा किशोर लबे द्वारा। एक विशेष बक्षीस आलेलं आहे किशोरसाठी। कोळेकर साहेब पोलीस अधिकारी यांच्याकडून जर कृष्ण सातपुतेचा बळी त्यांनी घेतला तर 1000 रुपयांचं बक्षीस किशोरसाठी। अक्षय ऑन स्ट्राइक। ओहो क्या गेंद थी ये, बहुत बढ़िया गेंदबाजी किशोर द्वारा। बल्लेबाज को बैकफुट पर खेलने के लिए मजबूर कर रहे हैं, गेंद को रीड नहीं कर पा रहे बल्लेबाज। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, वाह भाई वाह। सामने दिग्गज बल्लेबाज है और अपने अनुभव का पूरा इस्तेमाल करते हुए किशोर लबे। इस बार शॉर्ट पिच गेंद ऑन साइड पर खेलते हुए स्क्वायरली की तरफ खिलाड़ी मौजूद है। गेंद के नीचे आ रहे हैं
अक्षय की पारी समाप्त होती भी और किशोर को मिली बहुत ही इंपॉर्टेंट सफलता और फिलहाल फलटन थंडर्स के उम्मीदों को लगता हुआ पहला झटका गॉन। शानदार गेंदबाजी मैदान के अंदर अपने होम ग्राउंड पर करते हुए किशोर लबे और अपने अनुभव का पूरा फायदा उठाते हुए पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिला रहे हैं। फिलहाल मैदान के अंदर थोड़ी सी मंत्रणा आप देख रहे हैं, चर्चा मैदान के अंदर हो रही है। दर्शक अभी हमारे साथ जुड़ चुके तो मैं आपको बताना चाहता हूँ महात्मा फुले चषक 2021 चल रहा है। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ये खूबसूरत मैदान, उस मैदान पर यह मुकाबला चलता हुआ। पहले बल्लेबाजी बारामती फाइटर्स ने की थी और 98 रनों का लक्ष्य फलटन थंडर्स के सामने रखा है। हवेली रॉयल्स और मालसीरस के बीच इसके बाद में मुकाबला है, इसके ऊपर भी निगाहें रहेगी। अब फिलहाल गेंदबाजी की बात करें तो गेंदबाजी में क्या परिवर्तन करेंगे? राज सिंह को मौका मिला और एक आइकॉन खिलाड़ी मैदान के अंदर है जिनके ऊपर चर्चा हो रही है, बहुत ही बेहतरीन अंदाज में गेंदबाजी कर दे। लेकिन सामने बल्लेबाज अपने बल्लेबाज धनंजय बिंताड़े ऑलराउंडर हैं, काबिलियत है, अनुभव की कोई कमी नहीं है, पिटारे में बहुत सारे शॉट है। लेकिन पिछले 2 ओवर की कहानी देखे तो ज्यादा बल्लेबाजी कृष्णा सातपुते ने नहीं किए हैं, तो सेंसिबल खेलने की भी जरूरत है। नगर पालिका एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राज सिंह तैयार। शॉट तो बहुत अच्छा है, सुंदर तरीके से बॉलर के सर के ऊपर से खेलते हुए, लेकिन लॉन्ग आउट पर लाजवाब फील्डिंग है। डूबते को तिनके का सहारा, इसी तरह से अगर गेंदबाज को फील्डर का सहारा बनेगा तो बिल्कुल बात बनेगी। निखिल भोसले ने बहुत अच्छी फील्डिंग की है बाउंड्री लाइन पर, 1 रन का इजाफा। कृष्णा सातपुते ऑन स्ट्राइक। अब मजा आएगा। एक मुंबई का जो कि बहुत ही बेहतरीन खिलाड़ी मैदान के अंदर राज सिंह है, सामने कृष्णा सातपुते। इस बार टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद नीचे रही, बैटक शॉट लगाना चाहते थे, पूरी तरह से पोजीशन में नहीं आए थे। स्क्वेयरली की तरफ गेंद जा रही है। कृष्णा सातपुते ने इस ओवर की बात करें या इससे पहले वाले जितनी गेंदें हुई है ज्यादा बल्लेबाजी नहीं की है, स्ट्राइक रोटेट करने की कोशिश। रन संख्या तीसरे ओवर में कुल मिलाकर अगर देखें तो 15 रन, 15 ऑन द बोर्ड, 15 for 1, चेसिंग टारगेट ऑफ 98 रन। 3 गेंदों में केवल 2 रन आए हैं, मतलब नबी तुली गेंदबाजी कर रहे हैं। किशोर लबे ने प्रभावित किया, अच्छी गेंदबाजी उनकी तरफ से। फुल टॉस गेंद है, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद, उनके सर के ऊपर से गेंद बॉडी की तरफ जाती हुई खराब गेंद थी, कमजोर गेंद थी, दमदार स्ट्रोक, गेंद बॉडी के बाद मच नीडेड 6। छत्रपतींचा छवा या मिळाल्या 6 धावा, महात्मा फुले चषकचा दणदणीत षटका। आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच। शुक्रिया डीजे। रन संख्या 21, 1 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। और मुझे लग रहा है कि मामा इस ओवर को थोड़ा बड़ा करने की जरूरत है। अगर थोड़ा बड़ा करेंगे तो मैच में कमबैक करेंगे, क्योंकि 2 ओवर में बहुत अच्छी गेंदबाजी हुई है आज बारामती फाइटर की तरफ से। अंपायर की तरफ से क्या इशारा, एक बार फिर देखें। तीसरे अंपायर का इशारा बिल्कुल इस वक्त आता हुआ नो बॉल है, कवर के ऊपर है, तो इसका मतलब ये 7 रन मिलेंगे। नो बॉल का मतलब एक बार फिर सर के ऊपर से हाथ भी घूमेगा। ऑन स्क्रीन ये सारा दृश्य देख सकते हैं किस तरह से गेंद थी, कवर के ऊपर। फ्री हिट का इशारा भी हुआ है। महात्मा फुले चषक 2021 पिक्चर है सुपर हिट और अगली गेंद है फ्री हिट। दरम्यान मिस्टर डीजी शिंदे आणि बाळासाहेब दांगडे यांचं आगमन झालंय, आपलं स्वागत। अब वहां पे गेंदें बहुत ऊपर जाती हुई, गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं, लेकिन क्या इनके पास मौका है? नहीं है। क्या बात है, शानदार स्ट्रोक, एक बार फिर हवाई फायर। दर्शक बन गए फील्डर, दर्शनीय स्ट्रोक मैदान के अंदर बल्लेबाज द्वारा। छत्रपतींचा छवा या मिळाल्या 6 धावा, महात्मा फुले चषकचा दणदणीत षटका। आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच। अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर धनंजय बिंदाड़े द्वारा। अभी भी खामोश कृष्णा सातपुते का बल्ला है। इस वक्त अगर देखें तो धनंजय बिंदाड़ी का बल्ला बोल रहा है, ये अच्छे संकेत है। ऑन स्क्रीन एक बार फिर आप देख सकते, बहुत सारी दृश्य आप देख सकते हैं, जिस तरह से बहुत सारे कैमरेस का इस्तेमाल है। लाजवाब स्ट्रोक बिंदाड़ी द्वारा। सुंदर गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली, हरकत कर रहे हैं और विकेट कीपर के दस्ताने की तरफ जाते भी रन की कोई गुंजाइश नहीं है। लेंथ गेंदबाजी और चौथे 5वें स्टंप की तरफ आपकी पार्टी साबित हो सकते हैं।
क्योंकि आप स्टंप के अंदर फिनिश करने का प्रयास जब करते हैं ना तो एक बार फिर सही ठिकाने में गेंद नहीं गिरती है तो बल्लेबाज बड़े शॉट खेलते हैं। नगर पालिका एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओ उछाल है टप्पा खाने के बाद उड़ान लेते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए 3 ओवर की कहानी है। इसमें कृष्णा सातपुते 2 पर खेल रहे हैं। केवल 2 या 3 गेंदों का इन्होंने सामना किया, केवल 3 गेंदों का सामना किया है। रन संख्या 28, तीसरे ओवर का खेल आप देख रहे हैं। 98 तक जाना है, सफर बहुत लंबा है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। राज सिंह बहुत बढ़िया गेंदबाजी, क्या आप सिंगल ले सकते थे? लाइफ लाइन को भूल गए इस बार धनंजय बिंताड़े। नॉन स्ट्राइकर एंड पर ये सारा नजारा कृष्णा सातपुते देख रहे हैं। आखिरी गेंद पर बिंदी है। 3 ओवर की कहानी समाप्त होती हुई रन संख्या 28, 1 विकेट का नुकसान पर आपके पास 18 गेंदें हैं और जीतने के लिए 70 रनों की जरूरत है। कुएं का पानी बहुत गहराई, छोटे से ब्रेक के साथ वापस। लेकिन असंभव को संभव करना आप कृष्णा से भी सीख सकते हैं। क्या वो कहानी मैदान के अंदर आएगी? बताने के लिए हमारे साथ जुड़ रहे हैं ज्ञानेश्वर जगताप। धन्यवाद प्रशांत सर। बारामतीकरांचं महात्मा फुले चषक 2021 मध्ये पुन्हा एकदा स्वागत। स्पर्धेतला हा पहिला सामना सुरू आहे। दुसरा सामना झुंजण्यासाठी हवेली आणि माळशिरस तालुका दुसऱ्या बाजूला तयार होताना मैदानावर ज्यासाठी हा शेर प्रसिद्ध आहे ती शायरी लिहायला त्याने सुरुवात केलेली आहे। ती शायरी कृष्णा सातपुतेची आहे। कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून निघालेला हा देखणा आकर्षक खणखणीत षटकार जेव्हा 18 चेंडूमध्ये 70 धावांची गरज आहे तेव्हा रसिकांना असं वाटतंय की धावा प्रचंड मोठ्या आहेत, चेंडू फार थोडे शिल्लक आहेत, पण समोर कृष्णा सातपुते आहे आणि तो काय ते आपण पहिल्या चेंडूवर बघतो। बॅक टू द बॉलर खेळण्याचा जोरदार प्रयत्न होता, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय। धनंजय इकडे धाव घेताना थोडासा अडकलतोय त्यामुळे एकच धाव मिळणार। सुंदर क्षेत्ररक्षण। आणि प्रशांत सर आपण जेव्हा सांगितलं की 3 षटक मध्ये फक्त 3 ते 4 चेंडू कृष्णाच्या वाट्याला आलेले आहे त्यावेळेसच मी विचारणार होतो तीही एक स्ट्रॅटेजी आहे समोरच्या टीमची की जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकला कृष्णाला ठेवणं, ते त्यांनी केलं आणि आतापर्यंत धावा फक्त फलकावर लागलेल्या आहेत 36। त्यामुळं येणारा जो काळ आहे तो परीक्षा घेणारा कृष्णाचा जो लौकिक आहे, धनंजयचा जो लौकिक आहे आणि हे 2 आयकॉनच्या सुंदर क्षेत्ररक्षण। रणजित जगतापचा आज दिवस आहे। ज्या पद्धतीनं फलंदाजी केली, शेर सारखा तो फलंदाजी करत होता। या स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य 1000 प्रेक्षक आता YouTube लाईव्ह वर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। पहिली स्पर्धा अशी आहे की जी पहिल्या सामन्यामध्ये इतक्या सर्व दूर पोहोचण्याचा प्रयत्न करते। विचार करा रविवारच्या अंतिम दिवसाचा माहोल काय असेल। पुन्हा आकर्षक फटका, यावेळी खणखणीत निघालेला हा षटकार। छत्रपतींचा छवा या मिळाल्या 6 धावा। महात्मा फुले चषकचा दणदणीत षटकार। आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच। तो हे कृष्णाला वेगळं सांगायला नको, कृष्णाने संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून दिलेला आहे। बॅकफुटवर येऊन रूम बनवली, अफलातून मारला हा षटकार आणि ज्यासाठी तो प्रसिद्ध आहे त्या प्रत्येक फटक्याची गरज, त्याचं कौशल्य जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि म्हणून धावांकडे कोणी न बघता फक्त बघतायत या कृष्णाकडे। जबरदस्त कमबॅक, अफलातून चेंडू, षटकाराची परत फेड करण्याच्या दृष्टीने टाकलेला हा चेंडू होता। फिरोज शेखचा एक आयकॉन खेळाडू, फिरोज शेख या अगोदरचा दुसरा आयकॉन होता राज सिंग आणि सध्या 2 फलंदाज मैदानावर आयकॉन धनंजय भिंताडे आणि कृष्णा सातपुते। यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या बराच बाहेर खोलवर टप्प्याचा चेंडू, ज्यावर मोठा फटका मारणार नाही कृष्णा याचा प्रयत्न केला फिरोजने। योग्य प्रयत्न होता, कव्हरच्या दिशेने एकच धाव मिळाली। जास्तीत जास्त कृष्णाला नॉन स्ट्राईकवर ठेवणं ही एक रणनीती आहे बारामती फायटर्सची, त्यामध्ये सध्या तरी ते खरे उतरलेले। धाव फलकावर 44 धावा फलकावर असताना एक मोठा यश मिळतं फिरोजला। धनंजय बाद।
विचार करा, कृष्णा सातपुते मैदानावर आहे आणि कहाणी कशी लिहिली जाते. 12 चेंडूमध्ये 54 धावांची गरज आहे. हा कौशल्यवान खेळाडू आहे, त्याच्यामध्ये ती क्षमता हे माहिती आहे, पण प्रत्येक षटकामध्ये किमान 27 धावा कराव्या लागणार आहे आणि वाटतं तितकं सोपं आव्हान नाही, खास करून समोर राज सिंग आहे आणि कौतुक करावं लागणार आहे. कौतुक करावं लागणार आहे किशोर लवेनं ज्या पद्धतीनं कप्तानशिप केलेली या मॅच मध्ये. कौतुक करावं लागणार रणजितनं ज्या पद्धतीने प्लॅटफॉर्म निर्माण केला त्या रणजितचं 70 धावांचं जे योगदान आहे ते विसरू शकत नाही, कारण नाबाद 70 धावा. त्याच्यामुळं ही अवस्था आली आहे 12 मध्ये 54 करण्याची, कारण त्या 70 धावा खूप काही सांगून गेल्या. 12 चेंडू 54 धावा, कृष्णा स्ट्राईकवर आहे आणि खरी जुगलबंदी आता बघायला मिळणार. राज वर्सेस कृष्णा. क्या बात है, यासाठी कृष्णा प्रसिद्ध. तर प्रचंड कठीण चेंडू होता, मारण्यासाठी कठीण असणारा चेंडूला सोपं करून ठेवलं कृष्णाने. 6 धावा, महात्मा फुले चषकचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतो. वा वा, जबरदस्त. हा चेंडू वाटायला फटका मारताना जेव्हा कृष्णाने मारला तेव्हा तो षटकाराकडे जातो हे आपल्याला कळतंय, पण टप्पा पडल्यानंतर झपकन उसळी घेणारा राजची जर आपण हाईट बघितली तर कठीण असणाऱ्या चेंडूला सुसह्य कसं केलं कृष्णाने बघू शकतो. यावेळी हेलिकॉप्टर शॉट आणि धोका होता, पण भेदून सीमारेषा भेदून धावा, सलग 2 षटकार. आणि हे आपण इंग्लंडमध्ये चित्र बघतो ते बारामतीमध्ये बघायला मिळत आहे. प्रेक्षक डायरेक्ट थेट गॅलरी मधून मैदानावर. लवकर प्लीज गॅलरीमध्ये जा. थँक्यू तुमच्या प्रेमासाठी, पण आपल्याकडे वेळ कमी आहे, आतमध्ये कोणाला येऊ देऊ नका. थँक्यू व्हेरी मच. 10 चेंडू आणि 42 धावा, 7 षटकारांची गरज आहे. अंतिम सामना सुरू आहे की काय असं चित्र निर्माण झालेलं आहे आणि हे उद्घाटनाच्या मॅच मध्ये निर्माण झालेलं आहे. हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं की पहिल्याच मॅच मध्ये अफलातून माहोल. 9 चेंडू आणि 42 धावा. जबरदस्त जबरदस्त मुकाबला. हा उद्घाटनाचा सामना की अंतिम सामना हा प्रश्न पडावा. ही कमाल कृष्णाची. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर कडक षटकार. या मिळाल्या 6 धावा, महात्मा फुले चषकचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतो. बऱ्याच प्रेक्षक होते. कृष्णा नॉन स्ट्राईक वर उभा होता. पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 3 चेंडू खेळून नॉन स्ट्राईक वर उभा असताना आता मात्र सगळी सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आणि आता 8 चेंडू मध्ये 36 धावांची गरज. बॉल्स रिमेनिंग 8 रन्स रिक्वायर्ड 36. आणि कृष्णासाठी हा सर्वाधिक त्याच्या कौशल्याला साजेसा प्लॅटफॉर्म. पुन्हा आकर्षक फटका, पुन्हा चेंडू हवेमध्ये, पुन्हा षटकार. लौकिकाला साजेशी खेळी करताना फ्री हिट मिळालाय. ज्याला कधीच फ्री हिटची गरज पडत नाही तो कृष्णा सातपुते. अजून 29 धावांची गरज. 8 चेंडू अजूनही कायम. राज सिंग सारखा आयकॉन त्याला लागोपाठ 4 षटकार मारून अफलातून फलंदाजी करतोय. जर कृष्णाने हा सामना जिंकून दिला तर माजी नगरसेवक आणि खेळाडू अभिजित काळे आणि दादासाहेब दांगडे यांच्याकडून 3000 रुपयांचं बक्षीस मिळणार. हो 8 चेंडू 29 धावा शिवाय फ्रीज. ये है कृष्णा वंस अगेन हेलिकॉप्टर.
कृष्णा जिंकण्यासाठी 7 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. 7 खणखणीत षटकार. पहिल्या 3 चेंडूवर त्यानं फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या मैदानाची पाहणी केली, विकेटचा अंदाज घेतला, ज्यासाठी तो प्रसिद्ध प्रेक्षकांना प्रश्न पडला होता, हा कृष्णा इतका शांत कसा काय बसू शकतो, त्या प्रश्नाचं उत्तर कृष्णानं दिलेलं आहे. जबरदस्त फलंदाजी. आणि प्रशांत सर, मला आता प्रश्न पडलाय की रविवार पर्यंत आपला आवाज टिकेल की नाही. पहिल्याच मॅच मध्ये पुन्हा हेलिकॉप्टर अवतरलेले या मैदानावर. 37 धावा कुठल्या मध्ये, या षटकामध्ये कृष्णा सातपुतेने 37 धावा कुठलेल्या आहेत आणि कृष्णा पोहोचतोय 52 धावांवर. जोरदार टाळ्या कृष्णा सातपुतेसाठी. 52 धावा करतोय. संघासाठी योग्य वेळी अवतारलेला कृष्णाचा हा अवतार 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 कृष्णा अवतार. अफलातून हेलिकॉप्टर शॉट लागोपाठ 4 षटकार मारले आणि तुफान तुफान फलंदाजी. महात्मा फुले चषक का प्रसिद्ध होणार, याचे उत्तर निलेश अण्णा कुठे, सनी अण्णा कुठे. कृष्णाने पहिल्या सामन्यात उत्तर दिलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही स्पर्धा गाजणार, कारण असे दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आपण बोलवलेले आहेत. आता सामन्याची समीकरण बदलली, किशोर लवेसाठी बिघडली, आयकॉन निराश केलेलं राजसिंगनं. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू 17 धावा आणि 1500 लोक तोपर्यंत जोडले गेलेले आहेत महात्मा फुले चषकाशी. बक्षिसाची रक्कम वाढलेली आहे. अभिजित काळे, दादासाहेब दांगडे आणि श्रीरंग जमदाडे यांच्याकडून 4000 रुपये. उर्वरित 17 धावा कृष्णा पूर्ण करू शकला आणि विजय मिळू शकला तर 4000 त्याच्या खात्यामध्ये येणार. रणजितच्या फलंदाजीवर जी भिस्त उभी केली होती, गोलंदाजांनी मात्र निराश केले. अफलातून कडक टिलू चौधरीच्या बॅट मधून निघालेला हा देखना चौकार. नव्हती की विजयाच्या समीप सुद्धा हे पोहोचतील, पण कृष्णानं समीकरण बिघडून दिलं, बदलून दिलं. आत कुणी जायचं नाही. हा पहिला सामना आहे, मी वारंवार सांगतोय, हा उद्घाटनाचा सामना आहे, शांततेत पाहण्याचा सामना आहे, जागेवर बसून राहायचंय. फायनल सामना नाही, त्यामुळे आतमध्ये कोणी जाऊ नका. सामना झाल्यानंतर कृष्णा तुम्हाला भेटायला नंतर येईल, कृष्णाला भेटण्यासाठी जाऊ नका. धोका धोका धोका, पण हा धोका कृष्णासाठी पत्करला टिलून. संघाचं नायकत्व पणाला लावलं आणि आकर्षक फलंदाज, आक्रमक फलंदाज टिलू चौधरी धावबाद होतोय. का this match is still going on. Exciting moment, exciting moment. 4-13, 4 चेंडू 13 धावा. कृष्णासाठी 2 चेंडूंचा सामना आहे, पण कृष्णासाठी 2 चेंडू चांगले टाकले तर हा सामना अजूनही निर्णायक अवस्थेमध्ये जाऊ शकतो. ती क्षमता गणेश ढेरे मध्ये आहे. गणेश ढेरे एक अत्यंत गुणी गोलंदाज आहे. गणेशला आज त्याचं सर्वस्व पणाला लावावं लागणार आहे. कृष्णाला रोखण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांना असं वाटतं की कृष्णानं दिवसभर खेळत राहावं. काय घडणार, काय होणार नेमकं, येणारे 4 चेंडू ठरवणार आहेत. 4 चेंडू 13 धावा. कृष्णा अवतार मैदानामध्ये अवतरलेला आहे. या मैदानावर कृष्णाची लीला बघायला मिळते, जी अफलातून आहे. यावेळी मात्र सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न केला. 1 धाव घेणार, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार, कृष्णाकडे फेकी येणार. कृष्णाला माहित होतं आणि एकदम टेक्निकल क्रिकेट खेळलेला आहे. बारामती फायटर्स लॉजिकल क्रिकेट खेळलेला आहे. निखिल भोसलेचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने चेंडू अडवला, ज्या पद्धतीने फेकी केली, ज्या एंडला फेकी केली, निखिल भोसलेला 10 पैकी 10 गुण द्यावे लागतील या क्षेत्ररक्षणासाठी, कारण त्याला फक्त कृष्णाला स्ट्राईकला येऊ द्यायचं नव्हतं. पुढचं काम
काय करणार गणेश ढेरे ते तमाम करणार की त्यामध्ये कृष्णा पुन्हा अडसर ठरणार. येणारे 3 चेंडू ठरवणार. 3-12 बारामतीत कुणाचे 12 वाजणार? कुणाचे 12 वाजणार? एका बाजूला टिली चौधरी, दुसऱ्या बाजूला किशोर लवे. फलटण थंडर्स वर्सेस बारामती फायटर्स या दोघांमधली जुगलबंदी. अफलातून क्रिकेटचा नजारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या या मैदानावर रंगलेला 16. अंतिम सामना सुरू असावा की काय असा भास निर्माण झालेला आहे. इतकी देखणी स्पर्धा पहिल्या सामन्यामध्ये परमोच्च कोटीला पोहोचलेली आहे. 3-12 पहिलाच सामना रोमांचक अवस्थेमध्ये. ही उत्कंठा, हा रोमांच, हे सेन्सिबल क्रिकेट याच मैदानावर बघायला मिळत आहे. कारण सेन्सिबल खेळाडू मैदानावर आहेत. पुन्हा कृष्णाला स्ट्राईक दिली विजयने आणि विराजने. 2 चेंडू 11 धावा. कृष्णा सातपुते ही इज ऑन स्ट्राईक. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ एक्साइटिंग फिनिश. यापेक्षा दुसरं वेगळं काही सर्वोत्तम क्रिकेटमध्ये घडू शकत नाही. कृष्णा सातपुते स्ट्राईकला असणं, 2 चेंडूमध्ये 11 धावा असणं आणि सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वाढणं. ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी रविवारपर्यंत मॅच बघायची आहे. त्यामुळे आत्ताचे 2 चेंडू नाही बघितले तरी चालेल. ओ लाजवाब फटका, चौकार जाण्याची दाट शक्यता. कारण त्यामागे अचूक टायमिंग आणि रूम एक्स्ट्रा पॉईंटच्या दिशेने. महात्मा फुले चषक का फेमस होणार त्याचं कारण आता पुन्हा एकदा सिद्ध होतंय. ते पुन्हा सिद्ध होतंय. कारण 1 चेंडूमध्ये 7 धावा हव्या आणि जर षटकार मारला तर सामना टाय होणार. याचा अर्थ सुपर ओव्हर होणार. म्हणजे पुन्हा आपल्या सगळ्यांचा वेळ वाढणार, सगळ्यांच्या दिलकी धडकने वाढणार. या सगळ्याचं उत्तर या चेंडूवर मिळणार. गणेश ढेरेच्या मनामध्ये काय चाललंय? क्या बात है गणेश ढेरे, तू ग्रेट हो. गणेश ढेरे, यू आर रियली ग्रेट वन. यू आर द सुपरस्टार ऑफ बारामती फायटर्स. यू आर रियली सुपरस्टार. कृष्णा सातपुतेला गणेश तू रोखलं. तू या बारामतीचा स्टार गोलंदाज ठरतोय. लाजवाब, अफलातून. किशोर लवे, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन टू बारामती फायटर्स. जबरदस्त सामना करून दिला. तो माईक चालू करा. कृष्णा सातपुते साठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर निश्चितच रणजित जगताप यांचंही कौतुक होईल, कृष्णाचंही कौतुक होईल. पण लगेच आपली रॉयल्स आणि रणजित जगताप, चला बॅट्समन पुढची मॅच चालू करा, बाकी चालू राहील. रणजित जगतापला बक्षिस द्यायची आहेत. रणजित जगताप आपण या.